आज होता आपल्या स्वामींचा प्रकट दिन सोहळा, त्यामुळे सकाळी उठून मी मठ स्वामींची पूजा करायला घेतली होती. एका ताटामध्ये हळदी कुंकू वाहून स्वामींना ठेवलं होतं. त्यामध्ये दही दुधाचा अभिषेक मी त्यांना करत होती. मला एकटीने काही शक्य नव्हतं करणं. ह्यांना मी घेतलं होतं सोबतीला आणि तेच होते माझ्यासोबत जे पाणी वगैरे देत होते मला. नवीन असं कापड हातरलं होतं, त्याच्यावरती स्वामींना ठेवलं आणि मी कालच आदल्या दिवशी यांना मार्केटमधून यांना मी फुलं आणि हार आणून ठेवले होते, कारण सकाळी हे गेले नसते. तर म्हणूनच मी ते त्यांना आसनावरती बसवलं होतं आणि जसं मी शक्य होईल ना तसं मी त्यांना सजवण्याचा प्रयत्न करत होती. आणि ते मी पहिला त्यांना हार घालून घेतला, आजूबाजूला मी थोडीशी फुलं टाकून घेतली, म्हणजे छान वाटते. आणि खरंच खूप छान वाटत होते स्वामी रोजच्यापेक्षा. आणि तुमचा स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा कसा गेला ते मला नक्कीच सांगा. मला यावेळी शक्य झालं नाही मठामध्ये जाणं, पण असो तितक्याच मी आनंदामध्ये घरीसुद्धा सेवा करायला भेटलं. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठलंच नाही आहे. तर मी नैवेद्यासाठी स्वामींना काय काय केलं होतं, पुरणपोळी, डाळ, भात, भजी, खीर आणि पापडाचा मी नैवेद्य केला होता स्वामींना. आणि हे माझ्याकडून अचानक करवून घेतलं, हे मी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन.